हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर बघा, आज आहे गणपतीच्या आगमनाच्या आधीचा दिवस, म्हणजे अगोदरचा एक दिवस म्हणजे हरतालिका तीज। या दिवशी मस्त अशी हरतालिकेची पूजेची मांडणी करायची असते पहा, आणि छानपैकी अशी पूजा करायची असते। हरतालिकेची पूजा हे सुवासिनी स्त्रिया किंवा कुमारिके या सुद्धा करू शकतात। उत्तम पती मिळावा किंवा सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीच्या म्हणजे अशा आरोग्यासाठी किंवा जास्त आयुष्यासाठी हे व्रत केले जाते पहा। तर छानपैकी अशी वाळू घ्यायची असते, नदीपात्रामधील वाळू अत्यंत स्वच्छ धुवून अशी मस्त अशी महादेवाची पिंड येथे स्थापित करायची असते। त्या पिंडीवर बेल फूल, दुर्वा, त्यानंतर धोत्र्याचे फूल, त्यानंतर धोत्र्याचं फळ, मकेचं कणीस, त्यानंतर बेलपत्री, अशा आंब्याच्या वगैरे डहाळी या महादेवांना अर्पण करायच्या असतात। आणि मस्त छानपैकी अशी वस्त्रमाळ करून ती सुद्धा महादेवांना अर्पण करायची असते। तर इकडं बघा, इथं मस्त असा गणपती म्हणून वाळूने छोटासा असा ढीग घालायचा असतो इथं। त्यानंतर इकडच्या साईडला हा नंदी आहे महादेवाच्या समोर। ही हरतालिकेची मूर्ती आहे पहा, ही पाहू शकता आपण। त्यानंतर इकडं सुपारी मांडायची गणपती म्हणून, आणि या सुपारीला गणपती बाप्पांना आघाडा आणि हराळी अर्पण करायचे। तर मस्त असे, आणि इकडं ह्या 5 पार्वती मातेसोबत ज्या 5 जणींनी पार्वती मातेसोबत हरतालिकेची पूजा केलेली आहे, त्या 5 जणींना मस्त छानपैकी फुलं, हळदी कुंकू वाहून त्यांची सुद्धा पूजा केलेली आहे पहा। आणि इकडे ही ओटी वगैरे सगळी ठेवलेली आहे छानपैकी। सौभाग्याचं लेणं हे सगळं इथं स्थापित केलेलं आहे पार्वती मातेसाठी। तर बघा, मस्त अशी आपली आपली पूजा ही स्वतंत्र करायची असते। आमच्यामध्ये बघा, इकडं एक माझी आणि इकडं मामींची अशा 2 पूजा आम्ही मांडलेल्या आहेत। मस्त असं दोन्ही पूजेला सगळं साहित्य असं वेगळं वेगळं असं अर्पण केलेलं आहे पहा। तर बघा, आजचा हा शुभ दिवस छानपैकी असा घरामध्ये अत्यंत शुभ असं वातावरण निर्माण करणारा दिवस असतो। आणि उद्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन हे होत असतं, त्यामुळं 10 दिवस नंतर असा जल्लोषाचं वातावरण असतं घरामध्ये। त्यामुळं आजचा दिवस हा खूप म्हणजे खूप असा पवित्र दिवस असतो पहा, असं म्हणलं तरी काय हरकत नाही। तर बघा, अशी मस्त छानपैकी पूजेची मांडणी झालेली आहे। त्यानंतर देवाला नैवेद्यही अर्पण करण्यात आलेला आहे। काही स्त्रिया फक्त फळांवरती उपवास करतात, तर काही जणींना जर का सहन होत नसेल तर त्यांनी खिचडी वगैरे करून ही उपवास केला तरी चालतो। जसं आपल्याला शक्य आहे अशा पद्धतीने आपण हा उपवास करायचा असतो पहा। पण मनामध्ये श्रद्धा ठेवून हा आपण हरतालिकेची पूजा आणि उपवास करायचा असतो। तर बघा, छानपैकी असा मस्त असा व्हिडिओ काढलाय। कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली आमची हरतालिकेची पूजा ते सुद्धा सांगा आम्हाला कमेंट करून। व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, बाय।